नमस्कार, मी साक्षी ऐतलवाड. आज आपण गुलाबजाम कसे करायचे आहेत ते पाहणार आहोत. चला तर त्याची रेसिपी पाहू. आता आपण पहिले गुलाबजाम करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया. इथे मी हे 2 गुलाबजामचे पॅकेट घेतलेले आहेत. इथे दूध घेतलेलं आहे, थोडं वाटीमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. इथे कढईमध्ये फ्राय करण्यासाठी तेल घेतलेलं आहे. इथे पाक करण्यासाठी हे 2 ग्लास साखर घेतलेले आहेत आणि त्यामध्ये नंतर 2.5 ग्लास पाणी टाकणार आहे ह्या ग्लास. आता आपण हे गुलाबजामचे पॅकेट काढून घेऊ. मी हे पीठ काढून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं दूध टाकूयात. छान असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. मऊ गुलाबजाम मिक्सचं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण इकडे ही साखर ठेवलेली होती, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेऊया आणि हे गॅस स्लोवर चालू ठेवून द्यायचा आहे. आणि इथे हे गुलाबजाम मिक्सचं पीठ मळून झालेलं आहे. ह्याचे आता गोळे करून घ्यायचे आहेत. एक एक छान असं मऊ पीठ मळलेलं आहे. त्याचे गोळे करून घ्यायचे आहेत. इथे हे तेल घेतलेलं आहे. ते तेल असं हाताला लावायचं आणि हे गोळे करून घ्यायचे, जेणेकरून याला क्रॅक्स येणार. इथे आपला गोळा तयार झालेले आहेत. याच प्रकारे सर्व गोळे आपण तयार करून घेऊया. आपले गोळे तयार झालेले आहेत. आपण इथे पाक करण्यासाठी ठेवला होता, तो मी 15 ते 20 मिनिट उकळून घेतलेला आहे. आता हे गॅस आपण बंद करून घेऊया. आणि आता आपल्याला हे गोळे जे आहेत ते फ्राय करायचे आहेत. त्यासाठी गॅस चालू करून घेऊया. आता हे आपण तेल गरम होऊ देऊया. हे आपले गोळे तयार झालेले आहेत. इथे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये इथे हे गोळे छान तळून घ्यायचे आहेत. ब्राऊन घ्यायचे. हे आपले गोळे तळून झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. अशा प्रकारे सर्व गोळे फ्राय करून घ्यायचे आहेत. आता हे आपले सर्व गोळे तळून झालेले आहेत. आता आपण या गोळ्यांना गरम गरम पाकामध्ये टाकूया. सर्व गोळे पाकामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि अर्धा घंटा मुरू द्यायचे आहेत. त्यानंतर पाहूया. हे आपले गुलाबजाम पाकामध्ये छान असे मुरलेले आहेत. आता आपण हे सर्व करू. इथे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत. आता मी हे टेस्ट एकदम लुसलुशीत झालेले आहेत. तुम्ही सुद्धा ट्राय करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.